तुम्ही तर तुमचा जीव कसा बसा वाचवला, पण त्यांचा जीव कसा वाचवायला? नाही 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 नीलांबरी वहिनी प्लीज तुम्ही असं काही करू नका प्लीज. अगं पण तू हे सगळं का करतेस? तुला काय मिळणार आहे करून? काय ग हे नीलांबरी, स्वतःच्या स्वार्थासाठी तू स्वतःच्या सासऱ्याच्या नवऱ्याच्या आणि दिराच्या जीवावर उठलीस तू. अगं थोडी तरी लाज बाळग ना, थोडी तरी. नाही नाही वहिनी वहिनी प्लीज तुम्ही असं काही करू नका. हवं तर तुम्ही जे सांगाल ते आम्ही करतो, पण तुम्ही त्यांना नका काही करू. वहिनी प्लीज प्लीज मी हवं तर तुमच्या पाया पडते, पण नका असं काही करू प्लीज. वा 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 वा, भावना सिद्धिराज गाडे पाटील नीलांबरी अधिराज गाडे पाटलांच्या पाय धरायला तयार झाली. म्हणजे एखाद्याच्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हाती असणं यासारखं दुसरं सुख नाही. जानू, जानू तू अजून काही खाल्लं का नाहीयेस? प्लीज खा ना. डोंट टेल मी जानू, तू तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस. प्लीज जानू, बघ जर तू खाल्लं नाहीस ना तर तुला बरं कसं वाटेल? हां प्लीज खा ना. हे बघ जानू, तू तू जर खाणार नसशील ना तर मीच तुला भरवतो. थांब. हे घे जानू, आता खा. खा जानू, प्लीज खा ना. ओके, नाही खायचं आहे ना? ठीक आहे, मग मी पण नाही खाणार. जयंत, असंच हळूहळू रियालिटी काय आणि डिल्युजन काय हे तुला कळायचंच बंद होईल. जयंत सर, मी काय म्हणते, उद्या आपण आपल्या घरी एक गेट टुगेदर प्लॅन करूयात का? नाही त्याचं काय ना, मी बरेच दिवस माझ्या आई बाबांना, भावनाताई, जिग्स, त्यानंतर वीणा वहिनी, वेंकी दादा या कुणालाच भेटले नाहीये. तर उद्या आपण बोलूयात का त्यांना? हो चालेल, पण जानू आपण उद्याचा दिवस या जानूला म्हणजे या कटआउटला स्टोर रूम मध्ये ठेवूया का? ही जानू का स्टोर रूम मध्ये राहील? तिचा चेहरा बघ ना कसा झालाय. आई बाबांनी बघितलं तर काय म्हणतील? नाही या जयंत सर, तुम्ही जर का या जानूला स्टोर रूम मध्ये ठेवणार असाल ना तर मग आपण घरी कोणालाही बोलवायची गरज नाही. हो असं काय करताय? तुमचं माझ्यापेक्षा या कटआउटवर, आय मीन या जानूवर जास्त प्रेम आहे ना, मग तुम्ही तिला स्टोर रूम मध्ये ठेवणार आहात का? आणि जरी ती कशीही दिसत असली तरी ती तुमची जानू आहे. मग अख्ख्या जगासमोर आणताना तुम्हाला लाज का वाटते एवढी? उलट तुम्ही तर ती जशी आहे तसं तिला जगासमोर मिळवलं पाहिजे. बरोबर आहे तुझा. माझी जानू माझ्या बरोबरच असायला, मला माझ्या जानूची लाज नाही वाटली पाहिजे. मग आता काहीही झालं तरी ही जानू आपल्या बरोबरच राहील. बरोबर आहे, माझी जानू कायम माझ्या सोबतच असायला हवी. आणि जसं तू म्हणतेस ना तसं मी तिला पूर्ण जगासमोर फिरवणार. पण जानू बघ नाही कशी हट्टी आहे, काही खातच नाहीये. हिने जगासमोर असं असं वागायला नको ना. हो बरोबर आहे तुमचं. जानू काय करतेस तू? प्लीज खा ना. हे घे, मी परत भरवतो तुला. हे घे, प्लीज खा ना जानू, प्लीज खा ना जानू. जानू जानू प्लीज माझ्यासाठी खा. निरा नीट कर ना. गावठी कुठली? आई साहेब नीट साफसफाई करा. आणि हे कपडे इतका वेळ झाला इथे पडलेत, कपाटात कधी ठेवणार आहे तुम्ही? आजीबाई पटापट हात चालवा. आणि हा, फरशीवर एकही टाक दिसेल नको आपला, आत्ताच सांगतोय. किती दिवसांनी किती पार्टी होतीये, नाही तर तुमच्या बोजड साड्या घालून ना कंटाळा आला होता मला. ती लिपस्टिक दे. लग्नानंतर किती दिवसांनी किटी पार्टी करते. ते इयरिंग घाल. घालू. तुम्ही काय बसलात? हा, काम करा.
सावकाश. खावटी कुठली. तुम्ही ते नीट पुसून घ्या. वहिनी मग त्यांची अवस्था तरी बघा, दमल्या आहेत त्या. तुला विचारलं का मी माझं बघेन ना काय करायचं ते. तुला जे काम सांगितलंय ते कर. घाल लवकर ते इयरिंग. वाजली. माझ्या मैत्रिणी आल्या. चला. जय सर, तुमचं या जानूवर खूप प्रेम आहे ना? खूप प्रेम आहे माझं. ओके, मग जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा तो आनंद पण तुम्ही या जानू बरोबर सेलिब्रेट करत असाल ना? ऑफकोर्स करतो. ओके, मग मला तुम्हाला या जानू बरोबर आनंद सेलिब्रेट करताना बघायचंय. हो, असं बघताय काय? मलाही बघायचंय ना की तुम्ही या जानू बरोबर हॅप्पी असताना कसे असता, तिच्या बरोबर कसा डान्स करता. प्लीज. अच्छा, एवढंच ना, लगेच करतो. आता काय दरवाजा उघडायला पण मीच सांगायचं का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मैत्रिणी घरात आल्या की त्यांना मुजरा करायचा. त्यांचा मान झाला पाहिजे. जा आता. भेटली तू पुन्हा, कानवी भासली तू मला सांगना. शब्दना बोलले बोल के हे उसासे मोक्या भावना. काहे होते असे आज माझ्या मना, ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा. का असे गुंतडे ठाव नाही कोणा, कोणता खेळ. जानू, जानू, जानू थांब. तू आता कुठे चाललीस? थांब ना. का थांबू? जाते ना मी. ही कटआउट वाली जानू जर का तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला माझी काय गरज? तुम्ही राहा तिच्याच बरोबर. जाते. नाही नाही जानू, जानू प्लीज थांब. सोडा माझा हात जयंत सर, जाऊ द्या मला. नाही ग जानू, प्लीज थांब ना. का थांबू मी जयंत सर? तुमच्याकडे ही कटआउट वाली जानू असताना तुम्हाला काय गरज आहे माझी? तसंही तुमचं तिच्यावर जास्त प्रेम आहे, माझ्यावर तर तुमचं अजिबातच प्रेम नाहीये. मग कशाला थांबू मी? नाही नाही जानू, जानू माझं तुझ्यावर प्रेम आहे खरंच. प्लीज माझ्यासाठी थांब प्लीज. मी म्हणतोय म्हणून माझं नाही ऐकत आहेस ना तू. तू जानू, जानू, जानू प्लीज तू तरी सांग ना हिला. जानू, जानू प्लीज तुझं तरी ऐकेल ती. तिला सांग ना, ती मला सोडून जाते. जानू प्लीज माझ्यासाठी तिला थांबव ना. बघ ना, तिला समजव ना प्लीज. काहीतरी बोल प्लीज. जानूला समजव ना प्लीज. जानू हे बघ प्लीज, तिला समजव ना माझ्यासाठी प्लीज. प्लीज जानू. जयंत, हेच तर हवं होतं मला. तुला आता काय खरं आणि काय खोटं हे देखील कळत नाहीये. आता याचाच फायदा घेणार आहे मी.